गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की कर्म आणि धर्म या दोन गोष्टींमधला अंतर पाहणार आहोत। मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा या संसाराची सुरुवात होते ना, या जीवनाची सुरुवात होते, तेव्हा मनुष्याला दोन गोष्टी मिळतात। पहिली गोष्ट म्हणजे कर्म आणि दुसरी गोष्ट म्हणजे धर्म। म्हणजे हा कर्म आणि धर्म या परस्परांच्या विरोधी किती अंतर आहे। आणि जेव्हा कर्म आणि धर्म एकत्र येतात ना, तेव्हा मनुष्याचं जीवन कसं होऊन जातं ना, ते समर्थांनी या निरूपणामध्ये सांगितलेलं आहे। आता आपण पाहूया कर्म आणि धर्म म्हणजे काय। पहिली गोष्ट पाहूया कर्म। कर्म म्हणजे कोणी माझं वाईट करतंय ना, हे ज्याचं त्याचं कर्म झालं। म्हणजेच कोणी माझं कसंही करो, कोणत्याही पद्धतीचं करो, हे ज्याचे त्याचे तो कर्म करत असतो। आणि मी कोणाचंही वाईट करणार नाही ना, हा माझा धर्म झाला। म्हणजेच थोडक्यामध्ये आपल्याला कर्म आणि धर्म नक्की काय आहे ना, याचं सुंदर ज्ञान मिळालं असेल। म्हणजेच आपल्यामध्ये भूक आहे तेवढं खाणं ही प्रकृती आहे, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणं ही विकृती आहे, आणि वेळे प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला भूक भागवणं आहे ना, ही संस्कृतीच असते ना। म्हणूनच समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, मनुष्याने आपलं संस्कृती जपली पाहिजे। मनुष्य मात्र स्वतःचा विचार करणं जेव्हा थांबवेल ना, दुसऱ्याचं हित करणं जेव्हा त्याच्या मनामध्ये असे विचार निर्माण होतील, म्हणजे घेण्यापेक्षा देणं जेव्हा श्रेष्ठ होईल ना, तेव्हा खरंच समाधानसुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुखसुद्धा निर्माण होईल। समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये घेण्यापेक्षा देणं खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा म्हणजे आपण समोरच्याला काय दिलं पाहिजे आणि काय घेतलं पाहिजे हे सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे। म्हणजे शत्रू आपल्या जीवनामध्ये एक ना एक आपला दुश्मन नक्कीच असतो। हा मनुष्य जेव्हा जीवन जगतो ना, त्याच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी त्याच्याबरोबर भांडणं करत असतो। आपण कधीकधी आपण स्वतःसुद्धा भांडतो। म्हणजेच आपले कर्म ठरवत असतात ना, की आपण समाजामध्ये कुणाला किती आवडतो, कुणाला किती नावडतो। आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे, माणसानं कर्मानं तर नक्कीच राहावं, पण कर्मानं राहून सुद्धा धर्मानं राहिलं ना, तर मनुष्याची अधोगती होण्यापासून सुटका होऊन जाते। भगवंताला तोच मनुष्य आवडतो जो कर्मानं राहून धर्माचा विचार करत असतो। समर्थांनी सांगितलं आहे, दुसऱ्याला आपण काय दिलं पाहिजे ना, ते आता आपण पाहूया। शत्रूला क्षमा केली पाहिजे। जेव्हा आपल्या जीवनामध्ये एखादा शत्रू निर्माण होतो ना, तेव्हा आपण समोरच्याला जेव्हा क्षमा करतो, तेव्हा त्याच्या समोर तुम्ही देवास्वरूप असता, म्हणजे देव होऊन जाता। प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता दिली पाहिजे, मित्राला हृदय दिलं पाहिजे। पण आता या कलियुगाचा जर विचार केला ना, तर आपला मित्र आपल्या हृदयाशी जोडलेला कोणी आहे का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा। समर्थांनी सांगितलेलं आहे, आजचा या सोशल मीडियाचा जर विचार केला तर क्षणात मित्र होतो, क्षणात त्याच्याशी दुश्मनीसुद्धा होते, क्षणात प्रेमसुद्धा होतो। या मैत्रीचं रूपांतर आहे ना, मुख्यतः तो उद्देशच असतो की माझं याच्यावर प्रेम आहे, मला याच्यावर प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवायचं आहे। पण मैत्री मात्र तो विसरून गेलेला असतो। म्हणजेच
दुसऱ्याकडून काहीतरी मला मिळावं याच गोष्टीनं मनुष्य मैत्री करतो. आणि जर न मिळालं ना तर लगेच ती मैत्री संपुष्टात सुद्धा येते. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनाचं खरं सुख आहे कुठे, खरं समाधान आहे कुठे, तर ते समाधान इथेच आहे ना, जिथे देणं महत्त्वाचं असतं ना तिथे आपोआप सुख निर्माण होतं. म्हणजे जर कोणाला द्यायचं असेल ना, आपल्या मुलांना जर काही द्यायचं असेल तर तुमचं उदाहरण द्या, पण आपण तेवढे श्रेष्ठ असायला हवे ना. जर आपण जर दारू पित असू, आपण जर कोणत्या तरी स्त्रीचा संग करत असू, म्हणजे आपण वाईट गुणांनी बरबटलेले असू, तर आपल्या मुलांना आपलं उदाहरण आपण देऊ का, की तू माझ्यासारखा तरी बन. कोणासारखं बनला नाहीस ना तरी चालेल, पण माझ्यासारखं जरी तू बनलास ना तरी तू सर्वश्रेष्ठ होशील. पण आपण तेवढे भक्तिमान आहोत का, आपण तेवढे कर्मदानी आहोत का, आपण तेवढे धर्मात्मा आहोत का. पण आपण धर्मात्मा, आपण कर्मावर विजय कधी मिळवू बरं, जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये मन लावू, 2 वेळची उपासना करू आणि योग्य ते श्रवण जेव्हा आपल्या या कानांना आणि मनाला होईल ना, तेव्हा नक्कीच आपण कर्माने सुद्धा आणि धर्माने सुद्धा विजय मिळवू शकतो ना. म्हणून जर आपल्या वडिलांना जर काही द्यायचं असेल ना तर प्रत्येक मनुष्याने पूज्य भाव द्या. म्हणजे आपल्या वडिलांना सुद्धा वाटावा की माझा मुलगा असेल ना तर असाच असेल, माझा हा मुलगा प्रत्येक जन्मामध्ये माझा मुलगा व्हावा. म्हणजे एवढी संपत्ती आहे ना, ही समाधानाचंच दडलेली आहे ना. बाकी दुसरं या जगामध्ये बघा टिकण्यासारखं काही आहे का. आता पुढे आपण पाहूया, जर आईला जर द्यायचं झालं ना तर मनुष्याने काय द्यावं बरं. जर आईला जर द्यायचं झालं तर तुमच्या चरित्र्याची भेट द्या. बघा वडिलांना आपण पूज्य भाव दिला आणि आईला जर द्यायचं झालं ना तर तुमच्या चारित्र्याची भेट तुम्ही देऊ शकता. म्हणजे तुमच्या चारित्र्यावर एवढं सुंदर आणि श्रेष्ठ चारित्र्य हवं ना, तर कर्माने सुद्धा आणि धर्माने सुद्धा तुमचा विजयच झाला पाहिजे. पण याउलट जर आपले चारित्र्य व्यवस्थित नसेल, आपण अवगुणांनी बरबटलेले असू, तर आपल्या आईवडिलांना सुद्धा पश्चाताप होतो ना, की असा मुलगा माझ्या पोटी का जन्माला दिला. म्हणजे देवाला सुद्धा ते प्रश्न विचारतात की असा मुलगा पुढच्या जन्मामध्ये आम्हाला देऊ नको. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण जन्माला येऊन जर दुसऱ्याला संकटामध्ये घालवत असू, आपण जन्माला येऊन दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःखी होत असू ना, दुःख जर देत असू, तर आपण सर्वात मोठे पापी आहोत, तर आपण सर्वात मोठे दुर्गुणी आहोत. म्हणजेच काय, म्हणजे समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. पण आपण या दोन्हींपैकी काही करतो का. स्वतःला आत्मसन्मान देतो का. जेव्हा आपण स्वतःला आत्मसन्मान द्यायला जातो ना, तेव्हा आपण आत्मसन्मान बाजूला ठेवून आपण बघा अहंकारी बनून जातो. आणि हा अहंकार आहे ना, तो भगवंताला कधी आवडत नाही. आणि जगाला कधी सेवा देतो का. जगाला कधीच सेवा देत नाही. उलट त्यांच्याकडून आपण अपेक्षा करत असतो की समोरच्यानं मला सेवा द्यावी. पण एखाद्या मनुष्याकडून जर आत्मसन्मान स्वतःमध्ये निर्माण होत असेल आणि जर जगाला सेवा देत असाल ना, तर तुम्ही सर्वश्रेष्ठ मनुष्य आहात. आणि परमेश्वराला असाच मनुष्य आवडतो. म्हणून प्रत्येकाला काहीतरी द्यायला शिकलं पाहिजे आणि प्रत्येकाला दिलंच पाहिजे ना. म्हणून घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याला प्रतिष्ठा मिळत असते. आणि इतिहासामध्ये सुद्धा साक्ष आहे. आणि इतिहासामध्ये असे आपण अनेक दाखले देऊ शकतो की ज्यानं दुसऱ्याला देऊ केलं ना, त्याच्या जीवनाचं भलंच होऊन गेलं. समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा आपण कधी कधी विचार करत असतो, आपण या आयुष्य जगताना बोलत सुद्धा असतो की ही हाताची बोटं आहेत ना, ही 5 बोटं कधीच सारखी नसतात. म्हणजे काय, म्हणजे काही छोटी असतात, काही त्याच्याहून मोठी असतात, काही त्याच्यापेक्षा मोठी असतात.
म्हणजे या 5 बोटांचा आकार आहे तो वेगवेगळा आहे, त्यांची कामंसुद्धा वेगवेगळी आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये दुश्मनी आहे का? आणि जरी त्यांच्यात दुश्मनी असली पण सर्व शत्रू मित्र जेव्हा बनतात ना आणि मित्र येऊन एकत्र येतात तेव्हा अधोगती कधीही थांबत असते. म्हणजे त्याच्यामध्ये सर्वांना सुख मिळत असतं, समाधान मिळत असतं. तसंच या बोटांचं आहे ना, जेव्हा सर्वजण एकत्र येतात ना आणि जेव्हा एकत्र येऊन ज्या जेवणातल्या ताटातला घास जेव्हा आपल्या तोंडामध्ये भरवतात तेव्हा आपल्या जीवनामध्ये किती समाधान निर्माण होतं ना. जर या 5 बोटांनी विचार केला की आम्ही एकमेकांशी जुळले जाऊ शकत नाही, आम्ही एकत्र येऊ शकत नाही, जरी एकाने भात उचलला आणि दुसऱ्याने उचललाच नाही तर आपल्या तोंडामध्ये घास जाईल का? म्हणजे आपली भूक होईल का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे आता या नवीन जमान्यामध्ये, या कलियुगामध्ये भरपूर चमचे निर्माण झालेले आहेत आणि हे चमचे आहेत ना बघा, जेव्हा हातामध्ये जेवण करत नाही, जेव्हा या 5 बोटांमध्ये ते अन्न आपल्या तोंडामध्ये भरवत नाही ना बघा, काही आता नवीन या पूर्ण कलियुगामध्ये हे चमचे निर्माण झालेले आहेत आणि या चमच्याने मनुष्य जेवण करत असतो. सर्व सवयी तो चमच्याने बघा करू लागला आहे. पण जेव्हा हे चमचे जेव्हा आपल्या हातामध्ये येतात ना, म्हणजे आपला हात आहे तो चमच्यामध्ये आपण देत असतो आणि जेव्हा हे चमचे वाढू लागतात ना तेव्हा मनुष्य अवगुणी होत असतो. मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखच येत असतं. पण जर आपल्या हातामध्ये चमचा नसेल, जेव्हा आपली ही 5 बोटं एकत्र येऊन आपण अन्न ग्रहण करत असू ना तर आपल्या जीवनामध्ये समाधानच निर्माण होईल, आपले कर्मसुद्धा व्यवस्थित होतील. पण हा स्वतः मनुष्य अहंकारी होऊन शत्रुत्व निर्माण करतो. शत्रुत्व निर्माण म्हणजे कसं? म्हणजे आपल्या या 5 बोटांना तो नक्कीच एकत्र आणतो, पण या 5 बोटांना एकत्र आणूनसुद्धा हा चमचा त्या हातांनी घेतो. म्हणजेच हा चम्मच आहे ना, हा चम्मच आहे तो चम्मच 2 बोटांनी सुद्धा पकडता येतो बघा. पण जेव्हा आपल्याला 2 बोटांनी जेवता येतं का? कधीच येणार नाही. ही 5 बोटं जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्याला जेवण करता येतं. पण हे चमचे आहेत ना, जिथे तिथे आजूबाजूला पडलेले असतात आणि जेव्हा मनुष्य ह्या चमच्यांचा आधार घेतो आणि जेव्हा चमच्यांचा आधार घेतो ना तेव्हा त्याची अधोगतीच होत असते. म्हणून आपली प्रत्येकानं संगती तपासावी की आपण चमच्यांच्या तर मध्ये नाहीत ना. जर तुमच्या जीवनामध्ये असे चमचे असतील ना तर तुम्ही कितीही भक्तिमार्ग केला काहीच फायदा नाही. म्हणून आयुष्य कसं जगायचं ना, तर आपल्या आयुष्यामध्ये चमचे नसतील ना तर आपलं आयुष्यसुद्धा सुंदर बनेल. पण हे बनेल कधी? जेव्हा आपण श्रवण करू. म्हणजेच गवत लवकर उगवतं आणि लवकर सुकून जातं, पण वड आहे ना तो उशिरा उगवत असतो. वडाचं झाड तुम्हाला माहीत असेल आणि हजारो वर्ष तो जगत असतो. याचं प्रमाणे हे चांगले विचार असतात ना ते समजण्यासाठी आणि ते रुजण्यासाठी खूप उशीरसुद्धा लागतो. पण एकदा का रुजले ना की आयुष्यभर विसरता येत नाही. म्हणूनच आयुष्यात गवतासारखं भेटणाऱ्या लोकांपेक्षा वटवृक्षासारख्या खंबीर असणाऱ्या या दुसऱ्याला आधार देणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहा. कारण परिसाच्या स्पर्शामुळं लोखंडाचं सुद्धा सोनं होऊन जातं ना. बघा, या सर्व कथा तुम्हाला माहीतसुद्धा आहेत. म्हणजे मनुष्याला आपण चुकतो ना ते सुद्धा माहीत आहे, तरीसुद्धा तो पुन्हा पुन्हा चुकी करतो. पण जर त्याच्या जीवनामध्ये श्रवण असेल, जर त्याच्या जीवनामध्ये भक्ती असेल, जर त्याच्या जीवनामध्ये उपासना असेल तर त्याला सर्व गोष्टींची उत्तरं आहेत ना त्या श्रवणामधून मिळू लागतात. पण एक हप्त्यामध्ये श्रवणाला जायचं, दुसऱ्या हप्त्यामध्ये दांडी मारायची, तर मग श्रवण घडेल का? कारण हे मन आहे ना, त्या मनाला श्रवणाची अत्यंत गरज असते.
ज्याप्रमाणे आपण एक दिवस जरी पाणी पिलो नाही ना तरी जीव कासाविसा होऊन जातो, मग ह्या मनाचं काय? ज्याप्रमाणे या मनुष्याला पाण्याची गरज आहे, अन्नाची गरज आहे, त्याप्रमाणे या मनाला आहे ना, मनाला सुंदर विचारांची गरज असते, सुंदर निरूपणाची गरज असते, सुंदर श्रवणाची गरज असते. आणि हे श्रवण घडतं कुठं? तर हे श्रवण घडतं समर्थ विचारांमध्येच घडतं ना. जेव्हा हे समर्थ विचार आपल्या जीवनाचे मूळ बनतील ना, म्हणजे आपण पाहूया ही वेळ असते ना, वेळ बघा, या वेळेला सुद्धा समर्थांनी खूप महत्त्व दिलेलं आहे. कारण जेव्हा मनुष्याची वेळ असते म्हणजे जेव्हा जो जवानीमध्ये असतो, जेव्हा सर्व हातपाय त्याचे करते असतात ना, तेव्हा तो भक्तिमार्गामध्ये कधी वेळ देत नाही. पण जेव्हा शेवटची वेळ येते ना, मृत्यूच्या वेळी, मृत्यू त्याच्या जवळ येतो आणि त्याला वाटायला लागतं की आता मला भक्तिमार्ग करायला हवा. पण तेव्हा किती जरी त्याला समजवलं ना, किती जरी त्याची इच्छा झाली तरी तो भक्तिमार्ग घडतो का? कधीच घडत नाही. म्हणजेच ही वेळ असते ना एखाद्या वाहत्या नदीसारखी असते. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही. म्हणजेच नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी असतं, कधीही परत येत नाही. तसंच वेळेचंही आहे ना, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आणि हा आनंद घेता कधी येईल? जेव्हा आपल्या जीवनामध्ये भक्ती घडेल, जेव्हा आपल्या जीवनामध्ये उपासना घडेल, तेव्हाचा आनंद घेता येईल ना. तसा हा आनंद घेता येईल का? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, शांत स्वभाव, प्रसन्न मन हे शेवटचे हत्यार आहे ना, की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना, कोणत्याही प्रकारच्या दुःखांना सामोरे जायला सज्ज झालेलं असतं. पण आपण मात्र या शांत मनाचा विसर पडून देतो. या प्रसन्न मन त्याला विसरून जातं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हा अहंकार रूपी रावण, हा लोभी रावण आपल्या जीवनातून जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत प्रसन्न मन कधी होणार नाही. तुम्हाला क्षणात निघणारे, क्षणात नष्ट होणारे सुख नक्कीच दिसेल, पण ते आयुष्यभर टिकेल का? कधीच टिकणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे की जर या जीवनामध्ये आपण जर कर्माचा आणि धर्माचा विचार केला तर आपलं आयुष्य आहे ना ते समाधानामध्ये न्हावून निघेल. पण जेव्हा कर्म आणि धर्म समान होतील ना, तेव्हा खऱ्या जीवनाचा आनंदसुद्धा आपल्याला मिळणार आहे. आपण महाभारतासारखे, रामायणासारखे हे ग्रंथ आहेत, सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहेत. आणि या ग्रंथामधून आपण गोष्ट म्हणून ऐकू नका, कारण ह्या महाभारतामधून मनुष्याने या 14 गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्या 14 गोष्टी कोणत्या ते आपण आता पाहणार आहोत. पहिली गोष्ट, मनुष्यानं युधिष्ठिराप्रमाणे जुगार खेळू नका. म्हणजेच जर आपण अधोगतीचा जर विचार केला ना, भरपूर भक्तिमार्ग करूनसुद्धा जुगार खेळतात. आणि बघा, जेव्हा गणपती येतात, नवरात्री येतात, तर त्यांना जरी विचारलं ना की तू जुगार का खेळतो बरं, तेव्हा तो म्हणू लागतो की हे गणपती नवरात्र आहेत ना, ते बघा 10-15 दिवस असतात आणि 10-15 दिवस जुगार खेळून काही होतं का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे, महाभारतामध्ये जेव्हा हे 5 पांडव होते, या 5 पांडवसुद्धा नष्ट व्हायला वेळ लागला असता का? पण श्रीकृष्ण स्वारींसारखा सारथी होता ना, त्यांच्या पाठीमागे होता. म्हणून त्यांना वेळच त्यांनी समजावलं आणि ते अधोगतीपासून वाचले गेले. म्हणून हा महाभारत ग्रंथ आहे ना, तो मनुष्याला सांगत असतो, तू जुगार कधी खेळू नकोस. कारण देवतांना सुद्धा क्षमा झाली नाही तर तू तर मनुष्य आहेस, तुला क्षमा होईल का? कधीच होणार नाही. आता दुसरी गोष्ट, या महाभारतातून एक गोष्ट शिकायला मिळते की द्रौपदीसारखं नको त्या ठिकाणी हसू नका. बघा, मनुष्य जेव्हा हे जीवन जगत असतो ना, काही मनुष्यांना सवय असते की कुठे काही करावं ना, हे त्यांना कधीच काही कळत नाही.
जिथे हसायचं नसतं तिथे हसणं, जिथे रडायचं नसतं तिथे रडणं, म्हणजेच एक प्रकारचा चित्रपट निर्माण केलेला असतो. म्हणजेच मनुष्याने कुठं हसावं ना, हे जेव्हा मनुष्याला कळतं ना, तेव्हा मनुष्याची अधोगती कधीच होत नाही. म्हणजेच मनुष्याने कसं वागावं हे महाभारत आपल्याला शिकवत असतं. पुढे आपण पाहूया, कर्णासारखं दुष्टाचे उपकार घेऊ नये. बघा, हा जो तिसरा मुद्दा आहे ना, ही जी तिसरी गोष्ट आहे ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण निर्माण करायला हवी. समर्थांनी सांगितलेलं आहे की कर्ण होता आणि कर्ण दुसरीकडे होता अर्जुन. अर्जुनाच्या सोबत होता श्रीकृष्ण स्वारी आणि कर्णाच्या सोबत कोण होता? दुष्टच होता ना, अहंकार होता. बघा, लोभ होता. म्हणजेच कर्णाचा मित्र होता. तो मित्र जर कोण होता बरं? तो मित्र होता ना, त्याचं नाव घेत नाही, पण मित्र अहंकारच होता. म्हणजेच कर्णानं दुष्टाचे उपकार घेतले. जर दुष्टाचे उपकार घेऊन तुम्ही श्रीमंत बनत असाल ना, तर तुम्ही योद्धा कधीच होऊ शकत नाही, तर तुम्ही चांगले मनुष्य कधी होऊ शकत नाही. आणि विजय आहे ना, तो सत्याचाच होणार आहे. म्हणून आता पुढची गोष्ट पाहूया. दुःशासनाने केला तसा कोणत्याही स्त्रीचा अपमान कधी करू नका. आता आपण पाहूया की मनुष्यानं आपल्या या जीवनामध्ये पती पत्नीचं नातं असतं. कधी कधी हा पती पत्नीच्या नात्यांमध्ये हा पती असतो, तो पत्नीचा वारंवार अपमान करत असतो. पण पतीने सुद्धा पत्नी धर्म मानला पाहिजे आणि पत्नीने सुद्धा पती धर्म अंगीकारलाच पाहिजे ना. म्हणून एकमेकांचा कुठे जर अपमान होत असेल ना, तर आपला संसार कधीच टिकत नाही. म्हणून प्रत्येकानं दुसऱ्यांकडून अपमान झालेला चालेल, पण स्वतःने एकमेकांचा रिस्पेक्ट करणं, स्वतःने दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काय होतं आहे ना, त्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये आपण कसे श्रेष्ठ बनू, आपलं नवरा बायकोचं नातं किती श्रेष्ठ होईल ना, ते प्रत्येकानं पाहायला हवं. आता पुढे पाहूया पाचवी गोष्ट. भीष्म पितामहासारखं चुकीच्या प्रतिज्ञात अडकू नका. म्हणजेच कुणालाही बघा, आपण कधी कधी म्हणतो की मी तुला विश्वास देतो की मी जर असं वागलो ना, तर मी हे करेल ते करेल, तुला मी प्रॉमिस करतो की मी तुला हे असं देईल. म्हणजे आपण प्रतिज्ञा करून टाकतो. कधी कधी दुसऱ्याकडून आपण प्रॉमिस घेतो, पण ते जे प्रॉमिस घेतो ना, म्हणजे येणारा काळ कसा आहे ते आपल्याला माहीत आहे का? म्हणून कुणाला एवढीसुद्धा प्रतिज्ञा करू नका. आणि स्वतःला प्रतिज्ञा म्हणजे आपण भगवंत आहोत का? जेव्हा आपण म्हणत असतो की नाही, मी हे कार्य करणारच आहे, मी अशी प्रतिज्ञा करतो की माझ्याकडून हे जर झालं नाही ना, तर मी माझे जीवन संपवून टाकेल. म्हणजे वेगवेगळ्या चुकीच्या अर्थांमध्ये, चुकीच्या गोष्टींमध्ये तो भीष्मा पितामह अडकलाच होता ना. म्हणून अशा गोष्टींमध्ये तुम्ही कधी अडकू नका, चुकीच्या प्रतिज्ञा करू नका. पुढची गोष्ट पाहूया. द्रोणाचार्याप्रमाणे अर्थ सत्यावर विश्वास ठेवू नका. म्हणजे ज्या अर्धसत्य असतं, आपण कधी कधी काय करतो की एखाद्याची गोष्ट ऐकतो आणि एखाद्याची गोष्ट ऐकण्या अगोदरच अर्धी ऐकतो ना, अर्धी आपण दुसऱ्याला सांगण्यास सुटतो. पण प्रत्येक गोष्ट खरी असते का? आपण ज्या गोष्टीची तपासणी केल्याशिवाय त्यावर भाष्य करू नका. ज्याप्रमाणे द्रोणाचार्याने केलं ना, त्याप्रमाणे आपण कधीच करू नका. म्हणजे जे अर्धसत्य असतं ना, ते जीवनामध्ये विष निर्माण करत असतं. म्हणून या अर्धसत्यावर कधी विश्वास निर्माण करू नका, कधीही विश्वास ठेवू नका. म्हणून हे अर्धसत्य आहे ना, ते मनुष्याच्या आयुष्याची बर्बादी करत असतं. पुढची गोष्ट पाहूया. गांधारीसारखं अंधाचं अनुकरण करू नका. म्हणजेच आपण डोळे असून आपल्या डोळ्यावर पट्टी बांधू नका. म्हणजेच आपल्याकडं सर्व काही माहीत असून आपण मेलेल्यासारखं वागू नका. आपण काम व्यवस्थित करा. म्हणजे अंधाचं अनुकरण तुम्ही करू नका. जो समोरचा सांगेल ना, त्याप्रमाणे तुम्ही वागू नका.
तुमच्या भावनेनं, तुमच्या मनानं तुम्ही अनुकरण करायला शिका. स्वतःच्या मनाचं अनुकरण करा. पुढची गोष्ट पाहूया. कुंतीप्रमाणे अनुचित प्रयोग करू नका. पुढची गोष्ट पाहूया. दुर्योधनासारखा विनाशकारी हट्ट धरू नका. हा दुर्योधन होता ना, तो बघा हा कर्णाचा मित्र होता. आणि या दुर्योधनामुळंच या कर्णाने त्यांच्या राज्यामध्ये सामील झाला. त्यांच्यामध्ये सामील होऊन या अर्जुनाशी युद्ध केलं ना, श्रीकृष्ण स्वारीशी युद्ध केलं ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, हा विनाश कधी येत असतो बरं. आपण आयुष्यामध्ये बघा काही हट्टी मुलं असतात, काही हट्टी माणसं असतात. त्यांच्या हट्टामुळं दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःखसुद्धा निर्माण होतं आणि सुख कधी निर्माण होतं का. आणि हा हट्टी स्वभाव आहे ना, हा हट्टी स्वभाव विनाशाकडे नेत असतो. आपण आता पाहिलं असेल, या कलियुगातील काही छोटी छोटी मुलं आहेत ना, आईबाप थोडं जरी त्यांच्या मनाविरुद्ध बोलायला लागले ना की तो अभ्यास कर, पण या गोष्टीचा त्यांना राग येतो. आणि तो राग एवढ्या विकोप्याला जातो ना की काही काही माणसं असतात ते आत्महत्यासुद्धा करतात, घर सोडून जातात. पण हे चुकतं कोणाचं. जेव्हा आपल्या आईवडिलांनी जर व्यवस्थित जर प्रत्येक मुलावर संस्कार केले ना, अगोदरपासून काही गोष्टींना विरोध केला तर ह्या गोष्टी घडतील का? कधीच घडणार नाही. म्हणून ही विनाशकारी हट्ट आहेत ना, ते आत्ताच मनुष्यानं सोडून द्यायला हवे. कारण जोपर्यंत आपण हे हट्ट सोडत नाही ना, तोपर्यंत आपली मुलं अशीच जन्माला येणार आहेत. आता पुढची गोष्ट पाहूया. धृतराष्ट्राप्रमाणे पुत्र प्रेमामध्ये आंधळे होऊ नका. बघा आताच आपण अगोदरची गोष्ट पाहिली की आपण पुत्र प्रेमामध्ये एवढे आंधळे होतो ना, ज्याप्रमाणे धृतराष्ट्र झाला आणि त्याची अधोगती झाली ना, तसंच आपल्या जीवनाचं सुद्धा आहे. आपल्या जीवनामध्ये बघा, आपल्याला मुलगा असो किंवा मुलगी असो, आपण मुलांना शाळेमध्ये पाठवतो, कॉलेजमध्ये पाठवतो की जेणेकरून योग्य त्यांच्यावर संस्कार व्हावेत, शिक्षण घ्यावं. पण जेव्हा आपली मुलं बाहेर जातात ना, कधीकधी त्यांचा मोबाईलसुद्धा तपासा. कधीकधी आपला मुलगा जातो कुठे, आपण शाळेत पाठवतो पण तो शाळेत नक्की जातो की नाही, त्याचे मित्र तपासा, त्याची संगत तपासा. कारण आपण त्याला शाळेत जाण्यासाठी हे माता पिताच आग्रही असतात ना, आणि तेच त्यांना धन पुरवतात ना. मग आपलं हे सुद्धा कर्तव्य आहे की आपला मुलगा जिथे जातो ना, तिथे नक्की तो त्याची संगत कशी आहे, या गोष्टी प्रत्येकाने तपासायला हवी. तेव्हाच आपली मुलं संस्कारी होतील. पुढची गोष्ट पाहूया. अश्वत्थामाप्रमाणे अनियंत्रित होऊ नका. ज्याप्रमाणे अश्वत्थामा अनियंत्रित झाला ना, त्याप्रमाणे आपल्या जीवनाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये कितीही संकट आली, आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख जरी आलं ना, तरी आपल्या मनावरचा ताबा कधीच सोडू नका. ज्याप्रमाणे आपल्या मनावरचा ताबा जर सुटला ना, तर आपल्या जीवनामध्ये निराशाच निर्माण होते. म्हणून निराश जरी तुम्ही झालात ना, तरी आपलं मन कधीच वाईट विचारांवर नियंत्रित करू नका. पुढची गोष्ट पाहूया. परीक्षितासारखं रागाच्या भरामध्ये चुकीचं काम करू नका. हा अहंकार, लोभ, राग या 3 गोष्टी आहेत ना, मनुष्याच्या जीवनामध्ये त्याची साडेसाती निर्माण करत असतात, अधोगती निर्माण करत असतात. आणि जर मनुष्याने या तिघांवर विजय मिळवला ना, तर तुम्ही चुकीचे कार्य कधी करू शकत नाही. म्हणून मनुष्याने या रागावर, या अहंकारावर कंट्रोल करायला हवा. पुढे पाहूया. शल्यसारख्या नकारात्मक बोलणाऱ्या व्यक्तींची संगत कधी करू नका. आपण हे जीवन जगताना आपल्या जीवनामध्ये अनेक संकट येतात, आपल्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टीसुद्धा घडतात. पण आपली संगत असते ना, ती संगत खूप महत्त्वाची असते. जर आपला मित्र संत संगतीमध्ये असेल, जरी आपल्या जीवनामध्ये जरी दुःख आलं ना, तरी तो आपल्याला सावरून घेईल, वाईट गोष्टी करायला तो सुचवणार नाही.
पण जर आपला मित्र व्यसनी असेल, जर आपला मित्र परस्त्रीशी संग करत असेल, तर आपल्याला तो सांगेल की तुला दुःख आलं आहे ना, थोडी दारू पी, थोडी ड्रिंक कर, तुला दुःख तुझं कमी होईल. पण असं कधी होतं का? पण तोच जर आपला मित्र जर संत संगतीमध्ये असेल, तर आपल्याला तो काय सांगेल बरं? ही वेळ निघून जाईल आणि तू भगवद्गीतेचं नामस्मरण कर, दासबोध वाच, मनाचे श्लोक वाच, सद्गुरु चरित्र वाच. महाभारतातून तुला शिकायला मिळेल, रामायणातून तुला शिकायला मिळेल. तू वाचन पठण कर. जेव्हा तुझं मन एकचित्त होईल ना, तेव्हा तुझं दुःखसुद्धा सर्व निघून जातील. आपण आता पाहिलं, महाभारतातून मनुष्याने या 14 गोष्टी जर शिकल्या ना, या 14 गोष्टींवर नियंत्रण मिळवलं, तर तुम्ही धर्म आणि कर्म आहेत ना, हे तुमचे श्रेष्ठ होऊन जातील. आणि जेव्हा धर्म आणि कर्म श्रेष्ठ होतात ना, तेव्हा श्रीकृष्ण स्वारींचा आशीर्वाद मिळत असतो. श्रीकृष्ण स्वारींचा हे भगवद्गीतेमध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे ना, की मनुष्यानं जेव्हा कर्मावर आणि धर्मावर विजय मिळवला ना, तो मनुष्याचं जीवन श्रेष्ठ होतं, तो देवास्वरूप निर्माण होतो. म्हणून विचार करू नका, कोणत्याही गोष्टीला प्राधान्य देताना जिथे कर्म आणि धर्म होत असतील, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुद्धा श्रेष्ठत्व निर्माण होणार आहे. म्हणून विचार आणि आचार आणि कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणं हे प्रत्येकाने ठरवायला हवं. तरच आपल्या जीवनामध्ये धर्म आणि कर्म घडला जाईल. जय जय रघुवीर समर्थ.